नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता जेवण वगैरे झाल्यानंतर मानिनी विक्रमजवळ येते आणि त्याला म्हणते, काय हो आल्या आल्या तसं पार्थवरती चिडलात? तर तेव्हा विक्रम म्हणतो, चिडणार नाही तर काय करणार मानिनी, तुला सांगतो मला प्रवासामध्येच ती बातमी मिळालेली होती, म्हणून मी ताबडतोब रस्तोगींना फोन केला, विचारलं झालं काय. मग ते मला म्हणाले की दोन गोष्टी आहेत, एक तर समोरच्या पार्टीने दिलेली बेटर ऑफर आणि दुसरं बेटर प्रेझेंटेशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी मिसमॅनेजमेंट आहे असं मला वाटतं. म्हणूनच आल्या आल्या विचारलं ना मी, आणि मला कळालं म्हणजे अंधारात मारलेला तिल बरोबर लागला. आणि त्या रम्याकडून प्रेझेंटेशन काढून घ्यायची काही गरजच नव्हती ना पार्थला. तर तेव्हा मानिनी हो हो असं म्हणून त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर विक्रम म्हणतो, हो हो काय, आता बाप होणार आहे तो, आता कामं सांभाळून बायको आणि मुलाची काळजी घ्यावं लागणार आहे त्याला. आणि परत म्हणतो, बरं हो त्याच्यावरून आठवलं, काव्या कशी आहे आता, खुश आहे ना आता. तर तेव्हा मानिनी हो असं म्हणत असते. आणि इकडे आता काव्या नेमकं त्याच वेळेला फोनवरती कोणासोबत तरी बोलत असते, म्हणजे तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असते. म्हणते, हो हो तुलासुद्धा कॉंग्रॅच्युलेट, तुला पण चांगले मार्क पडलेत. आणि मला टेन्शन होतंच ना, माझ्या मार्कांचं जास्त टेन्शन होतं, पण छान आला रिझल्ट, आय एम हॅप्पी. तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, बरं ऐक आपल्या प्रिलिम्सचं टाईम टेबल आलेलं आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे वा वा बेस्ट, कधी आहेत प्रिलिम्स. तर असं इकडं बोलत असते आणि इकडे मानिनी विक्रमला म्हणते बरोबर 6 महिन्यांनी. तर तेव्हा विक्रम म्हणतो, उत्तमच आहे, मग आपण म्हणजे मी काय म्हणतो काव्यासोबत याविषयी बोलूयात का आपण. तर मानिनी म्हणते, अहो तिला तर माहितीच आहे ना, तोपर्यंत ना तिची सुद्धा तयारी झालेली असेल. असं या दोघांचं बोलणं चालू असतं. आणि इकडे काव्या तिच्या मैत्रिणीला म्हणत असते, तयारी म्हणजे आता आजपासूनच चांगली तयारी करायची आहे, छान अभ्यास करायचा आहे आय एसचा. तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, सॉरी पण तुझी तर सगळी तयारी झाली असेल ना. आणि मित्रांनो, आता त्यावेळेस काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता अनिशा आणि काव्या दोघेसुद्धा मिळून भरपूर अभ्यास करत असतात. आणि त्यांची म्हणजे अगोदर तयारी होत असते ना, त्यावेळेचा हा सगळं काही तिला आठवत असतं. आणि तेव्हा पार्थने तिच्यासाठी जेवण आणलेलं असतं आणि तिला आपल्या हाताने भरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता म्हणजे हे सगळं काही चालू असताना काव्याला डोक्याला मार लागलेला असतो आणि ती हॉस्पिटलाइज झालेली असते. तो सुद्धा क्षण आठवतो आता. आणि त्यावेळेस काव्या म्हणालेली असते, उद्या परीक्षेच्या वेळी जर हे झालं असतं तर काय झालं असतं. आणि तेव्हा पार्थने तिला रडत रडत सांगितलेलं असतं, तिला धीर दिलेला असतो, काव्या परीक्षा आज होती आणि सॉरी, एक दिवस आधी निघून सुद्धा मी तुम्हाला परीक्षेला वेळेत पोचवू शकलो नाही, सॉरी काव्या. असं त्यानं सगळं काही बोललेलं असतं आणि ते सगळं आता काव्याच्या डोळ्यासमोर एका वेळी जाऊन निघून जातं मित्रांनो. आणि तेव्हा काव्या आता त्या विचारात गेलेली असते आणि शांत झालेली असते. तर तेव्हा तिची मैत्रीण आता काव्याला म्हणते, ए सॉरी अगं, तुला राग आला का. अगं अनिशा म्हणायची ना तुझ्या अभ्यासाबद्दल तुझ्याबद्दल. आणि तिच्या मैत्रिणीने असं सांगितल्या सांगितल्या लगेचच काव्या थोडी इमोशनल होते आणि विचारते, काय काय म्हणायची अनिशा. तर तेव्हा तिची मैत्रीण सांगू लागते, ती म्हणायची, काव्याची यारी जगात भारी, तिचं डेडिकेशन मानलं पाहिजे तिला. गेले काही दिवस तुझ्यावरती ती नाराज होती खरी, म्हणायची एवढी हुशार मुलगी शेवटपर्यंत टार्गेटपर्यंत पोहोचते, पण शेवटी दुसरंच काहीतरी करून बसते. आणि असं सगळं काही सांगून आता ती फोन ठेवून देते. आणि तेव्हा आता काव्या म्हणते, आता अनिशाच्या आणि माझ्या मैत्रीची शपथ, यावेळी ना माझं आय एसचं टार्गेट पूर्ण करण्याच्या आड दुसरं तिसरं काहीसुद्धा येऊ देणार नाही. आणि तेव्हाच मित्रांनो, आता इकडे मानेनी विक्रमला नंदिनीबद्दल सांगत असते, दुसरं तिसरं काहीसुद्धा मनामध्ये येऊ देत नाही, माहिती आहे ना. अगदी मनापासून फक्त आणि फक्त बाळाचा ध्यास घेतलाय तिने, सगळं काही मनापासून करते हो नंदिनी. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो हो कमाल कमाल आहेच ती मस्त. तर तेव्हा मानिनी म्हणते, तुम्हाला सांगते, स्वतः न खचता आपल्या जीवाला सुद्धा न खचू देता सगळे काही प्रयत्न करत असते. म्हणजे अगदी उपास म्हणू नका, अनवाणी चालणं, देवळात जाणं, देवळाचेही उंबरटे झिजवणं, क्लिनिकमध्ये चकरा मारणं, सगळं सगळं. आणि देव अजून किती परीक्षा घेणार आहे तिची कोणास ठाऊक. असं ती बोलत असे इतक्यातच मित्रांनो, आता नंदिनी तिथं येते आणि म्हणते, आई आतमध्ये येऊ का. आणि आतमध्ये आल्यानंतर विक्रमला विचारते, बाबा कधी आलात तुम्ही. आत्ता देवळातून आले तेव्हा मिथून काका भेटले, म्हणाले बाबा आलेत. आणि विचारते, कसे आहात तुम्ही. तर तेव्हा विक्रम म्हणतो, मी मी एकदम मस्त, फिट अँड फाईन, जस्ट लाईक ओल्ड वाईन. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पण कशासाठी एवढे दिवस बाहेर थांबता, किती मिस करतो आम्ही तुम्हाला, तुमची एनर्जी, तुमचे विनोद, आईंसाठीचा तुमचा रोमांस, सगळं मिस करतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो मानिनीला, अगं तू सगळं सांगतेस यांना. आणि त्यानंतर नंदिनीला विचारतो, तू कशी आहेस का बाळा.
तर तेव्हा नंदिनी म्हणते मी बरी आहे बाबा. तर मानिनी विचारते आणि जन्मेजय महाराज? तर तेव्हा नंदिनी सांगते ते काय तिथूनच ऑफिसला गेलेत आणि आता मी सुद्धा आवरून आनंद निवासलाच निघणार आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते बरं ऐक ना, पुढचं म्हणजे थोडासा वेळ असेल तर पुढचं काहीतरी प्लॅनिंग करतोय आम्ही, ते तुला सांगायचं आहे. हे बघ 6 महिन्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस येणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग आपण आत्तापासून करावं असं माझ्या मनामध्ये आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो बघा बघा उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो हो, पण कशाबद्दल बोलताय दोघे? आणि इतक्यातच आता काव्यसुद्धा तिथं येते आणि विक्रमला बघून म्हणते काय बाबा कधी आलात? तर तेव्हा विक्रम म्हणतो आत्ता जस्ट थोडा वेळ झाला आणि विचारतो तू कशी आहेस? तर तेव्हा काव्य म्हणते हो मी मस्त आहे. आणि काय आहे ना 6-7 महिन्यानंतर खूप मोठा इव्हेंट येणार आहे माझ्या आयुष्यात, त्याचीच तयारी करते. तर तेव्हा मानिनी तर काहीतरी वेगळाच विचार करत असते आणि विक्रमला म्हणते बघितलं का? आणि काव्याला म्हणते हे बघ आता 6-6 महिन्यानंतर एवढा मोठा इव्हेंट येणार आहे, मग त्याची तयारी अगोदरपासूनच नको का करायला? सांग बरं यांना. तर तेव्हा काव्या म्हणते म्हणजे काय, प्लॅनिंग मेहनत सगळंच लागतं आणि परत आता मला जागरणही करावी लागणार आहेत. काय आहे ना सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत ना मला आता. तर तेव्हा विक्रम म्हणतो बघ बघ किती सॉर्टेड आहे पोरगी आणि म्हणतो काव्य आहे ती बरोबर मॅनेज करणार आणि 6-7 महिने आहेत अजून आणि उगाच आत्तापासून तिच्या मागे लागू नकोस हा डोहाळ जेवणासाठी. आणि असं आता विक्रमने म्हटल्यानंतर आता काव्याला धक्का बसतो आणि काव्या वेगळाच विचार करत असते आणि या दोघांनी तिघांनी वेगळंच काहीतरी समजलेलं असतं. तर आता काव्या धक्क्यानेच विचारते डोहाळ जेवण? तर तेव्हा मानिनी म्हणते अगं काय आहे ना माझ्या मैत्रिणीची एक वाडी आहे समुद्र किनारी, भरपूर झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत आणि जाईजुईच्या वेलींचा तर अक्षरशः बहर आलेला असतो. तिथं तुझं डोहाळ जेवण करायचं असं माझ्या मनात आहे. आणि ते ऐकल्यानंतर नंदिनी सुद्धा म्हणते आई एकदम मस्त आयडिया आहे, एकदम कमाल कमाल. तर तेव्हा विक्रम म्हणतो कमाल कमाल काय, अजिबात कमाल नाहीये, गुहागर म्हणजे खूप लांब होणार ग. काय तू मानिनी? अगं 6व्या-7व्या महिन्यात तू काय असं तिला एवढ्या लांबचा प्रवास करायला लावणार आहेस का? तर मानिनी म्हणते बरं घातला खोडा. तर तेव्हा विक्रम म्हणतो खोडा नाही ग बाई, मी काय म्हणतोय जरा ऐक तरी तू. तर तेव्हा मानिनी म्हणते बघा असं काही सुद्धा होणार नाही, मी काय चालत नेणार आहे का तिला गुहागरला? तर विक्रम म्हणतो काही बोलतेस काय ग तू, काहीही बोलतेस? तर मानिनी म्हणते हे बघा मुंबई गुहागर प्रवास उत्तम होईल, आम्ही काळजी घेऊ ना तिची, माझी सूनच आहे ना ती. आणि नंदिनीला म्हणते आम्ही दोघी प्लॅनिंग करू काय ग? तर नंदिनी म्हणते हो बाबा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होईल. तर तेव्हा विक्रम त्या दोघींच्या समोर हातच जोडतो आणि म्हणतो तुम्ही म्हणाल तसं आणि तुम्ही बघा काय ते. आणि असं या तिघांचं बोलणं चालू असतं आणि तेव्हा काव्या मात्र बाजूलाच येते, कारण तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो ना मित्रांनो. आणि तिला जे काही पाहिजे असतं त्याच्या बरोबर उलटं सगळं काही घडत असतं. आणि तेव्हाच आता नंदिनी ते सगळं काही नोटीस करते आणि तेव्हा काव्या इकडे मनातल्या मनात म्हणत असते मी तर 6 महिन्यानंतर होणाऱ्या माझ्या प्रिलिम्सबद्दल यांना सांगायला आलेले होते, पण ही लोक तर काहीतरी वेगळंच समजून बसलेली आहेत. आणि ती म्हणते आता नाही मी नाही असं होऊ देणार. आणि तेव्हाच आता नंदिनी तिच्या जवळ येते आणि काव्य असं म्हटल्यानंतर काव्य थोडीशी दचकते आणि तेव्हा नंदिनीला ते सगळं काही लक्षात आल्यानंतर ती म्हणते काव्य तू चल जरा, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे जरा. आणि तिला आता ती बाहेर घेऊन जाते आणि या दोघी बाहेर गेल्यानंतर मानिनी म्हणते बघितलं का गेल्या दोघी, तुम्ही इतकी बडबड करत राहिलात ना, मला प्लॅनिंग करायचं होतं त्या दोघींना घेऊन. तर तेव्हा विक्रम म्हणतो कसलं प्लॅनिंग करतेस तू, डेस्टिनेशन वेडिंग ऐकलं होतं, डेस्टिनेशन डोहाळ जेवण काय करायचं तुझं? तर मानिनी म्हणते नवीन आहे आपलंच, अहो करून तर बघूयात ना, असं का करताय? तर विक्रम म्हणतो गेल्या त्या गेल्या. आणि मित्रांनो आता नेमकं त्याच वेळेला इकडं रम्या जी असते ती वसूवरती चिडचिड करत असते, म्हणते डोकं फिरलंय काय तुझं आणि विजयचं, तुला काय गरज होती त्याच्याशी जाऊन बोलायची? तर तेव्हा वसू म्हणते रम्या मी गेले नव्हते त्याच्याशी बोलायला, तो आला होता माझ्यासोबत बोलायला, तुझ्यावर जो काही अन्याय झाला ना त्याबद्दल बोलला तो, आणि खरं सांगू का खूप पोट तिडकीने बोलत होता ग तो. तर तेव्हा रम्या म्हणते शिवग्याच सांगितलं मी त्याला. तर तेव्हा वसू म्हणते नाही तू सांगायच्या आधीच त्याला कळलं होतं. तर रम्या धक्क्यानेच विचारते म्हणजे? तर वसू आता सांगते म्हणजे पार्थने जेव्हा तुला सांगितलं होतं ना की तू हे प्रेझेंटेशन करायचं नाहीस, हे सगळं काही विजयने केबिनच्या बाहेर उभा राहून ऐकलेलं होतं आणि तेव्हाच त्याने ठरवलेलं होतं की काहीही झालं ना तरी सुद्धा हा क्लायंट देशमुखांच्याकडे जाता कामा नये. आणि तेव्हा आता रम्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस विजय तिला पार्किंग लॉटमध्ये म्हणालेला असतो की तू दे ना माझ्यावरती सोडून, मी सगळं काही नीट करेन. आणि ते आठवल्यानंतर रम्या तर डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा,
तर वसू आता म्हणत असते रम्याला, तुला खरं सांगू का बाळा, आजपर्यंत ना तुझ्या बाबाशिवाय इतर कोणाला जर तुझ्याबद्दल काळजी वाटली असेल ना, तर ती फक्त या विजयला वाटली आहे बाळा. आणि वसू तर इमोशनल झालेली असते आणि रम्या तिला म्हणते, अगं आई काय बोलतेस तू हे? तर वसू म्हणते, खरं तेच सांगते मी बाळा तुला. तू आठवून बघ ना, आजपर्यंत पार्थ, विक्रम, मानिनी यांनी कधीतरी तुला काय वाटतंय याचा काही विचार केला होता? तुझंच काय, मला काय वाटते, माझा काय अधिकार आहे, माझं काय वय आहे, याचाही कधी त्यांनी मान ठेवलेला नव्हता रम्या. आणि म्हणूनच मी ठरवलेलं आहे की तुझ्यावर आणि माझ्यावरती झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा. पण कसा घेणार ना, कसा घेणार मी? सतत तुझं ते पार्थवरचं वायफळ प्रेम येतं ना मध्ये. तर रम्या म्हणते, वायफळ? तर वसू म्हणते, हो हो वायफळच, ज्याच्यामधून काहीही फळ मिळत नाही ना ते वायफळ. आणि तुझ्याकडून मी काही आता अपेक्षा ठेवलेलीच नाही आहे, पण विजयमुळे ना आता मला धीर आलेला आहे. एकदा तुझं आणि त्याचं लग्न लावून दिलं ना की मग मी मरायला मोकळी. तर मित्रांनो, असं वसू बोलत असताना आता रम्या चक्क वसूचा गळाच धरते आणि म्हणते, लग्न? आणि असं म्हटल्यानंतर म्हणजे असं करत असताना वसू आता तिचा हात बाजूला झटकते आणि म्हणते, मुलगी आहेस का, कोण आहेस तू? आईचा गळा धरतात का कोण? मारायला निघालीस मला? आणि तुझ्यापेक्षा ना तो विजयच बरा. आणि म्हणते, नाही नाही, आता मी ठरवलेलं आहे विजयच्या मदतीने देशमुखांच्या वरती सूड उगवायचा, आणि त्या नकट्या नंदिनी आणि काव्यावर सुद्धा. आणि मित्रांनो, असं ही इकडं वसू बोलत असे आणि तेव्हा आता इकडे नंदिनी काव्याला बाहेर घेऊन येते आणि तिला म्हणते, अगं काय म्हणतेस तू, तुला बाळ नकोय? आणि हे कधी झालं? तर तेव्हा काव्य म्हणते, हे बघ ताई, सुरुवातीपासून असं काही नव्हतं आणि तुला माहिती आहे ना मला बाळ, लहान मुलं आवडतात, पण ही वेळ चुकलेली आहे का ताई? आणि तुम्ही कोणीच समजून घेत नाहीये, ही वेळ माझी चुकलेली आहे. आणि तेव्हा नंदिनी तिला समजवायचा प्रयत्न करत असते. तर काव्य चक्क म्हणते, ते विजय बरोबर म्हणतात आई, पण हे चॉईस असली पाहिजे, ॲक्सिडेंट नाही. मला माझं आणि पार्थचं बाळ आणायचं आहे जगात या ताई, पण व्यवस्थित प्लॅनिंग करून. छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग करतो का नाही आपण? कुठलीही गोष्ट विदाऊट प्लॅनिंग करत नाही. मग हे बाळ पण कसं करणार आहे मी, सांग तू. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, अगं काव्य, तू वेडी आहेस का? तुला कुठे काय करायचं आहे? तू बाळाला जन्म दिल्यानंतर आम्ही आहोत ना सगळे, आम्ही सांभाळू बाळ. आणि मी सांभाळीन अगं तुझं बाळ, अगदी आपलं स्वतःचं बाळ असल्यासारखं सांभाळेन. तर तेव्हा काव्य एकदमच तिला म्हणते, का तुला स्वतःचं बाळ होणार नाही आहे? आणि म्हणते, बघ ताई, आज ना उद्या तुला तुझं बाळ होईलच ना, दोघांना मांडीवरती घेऊन बसणार आहेस का तू? तर तेव्हा नंदिनी स्वतःला थोडीशी सावरते आणि म्हणते, अगं तू काय एवढी काळजी करतेस, पण आपली मुलं एकमेकांना सांभाळतील, बघ तू. तर तेव्हा काव्य म्हणते, अगं ताई, तू आता वाटेल ते बोलतीयस, कशाला काय ते? तर तेव्हा नंदिनी म्हणते, मला एक गोष्ट सांग, तू एवढी धडाडीची मुलगी आहेस, तुला कशाची भीती वाटते? तर तेव्हा काव्य म्हणते, मला ना माझी ओळख हरवण्याची भीती वाटतेय. बास, कळालं का तुला आता? आणि म्हणते, ताई अगं मी प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून पार्थना सुद्धा ना मी त्यांच्या होणाऱ्या बाळाची आई आहे, त्यांची फिसकारलेली मांजर नाही. आधी मी भावी IAS काव्य देशमुख होते, मग मी काव्य पार्थ देशमुख झाले, आणि आता मी फक्त होणाऱ्या बाळाची आई आहे. ही ओळख आहे का माझी? आणि तुला माहिती आहे का अनिशा माझ्यासोबत का नाही बोलत? ती मला म्हणाली, काव्य तू इतकी हुशार मुलगी आहेस, सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत घेऊन जातेस, सगळे टार्गेट तुझे कंप्लीट करतेस, मग हे टार्गेट का कंप्लीट होत नाही आहे माझ्याच्याने? IASच्या परीक्षेपर्यंत जाते आणि मध्येच काहीतरी येतं, आणि मला हे सगळं काही परत होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे मी ठरवलेलं आहे मनातले सगळे विचार बाजूला ठेवायचे आणि पुन्हा एकदा IASच्या अभ्यासाला जोमाने सुरुवात करायची, आणि जी सुरुवात मी केलेली आहे. तर तेव्हा नंदिनी आता काव्याला म्हणते, काव्या आधी शांत हो. हे बघ, तुझ्या मनामधला जो गोंधळ आहे तो साहजिक आहे. अगं मला समजते तुझी मनस्थिती, खरंच समजते, पण अगं तुला कळतच नाहीये, तुला काहीच करावं लागणार नाहीये. अगं आम्ही आहोत, सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. तू बाळाला जन्म दिल्यानंतर आम्ही सगळेजण असणार आहोत तुझ्यासाठी. आणि बघ, बाळ होऊ शकणार नाही ही भीती जगलेली तुझी बहीण तुला सांगतेय. आणि म्हणते, अगं बाळ येते ग तुझ्या कुशीत, असं नाही म्हणू नकोस. बाळ येतानाच ते तिची आई निवडतं असं म्हणतात, आणि या बाळाने तुला निवडलेलं आहे काव्या, असं आई पण नाकारू नकोस. तेव्हा काव्या म्हणते, आई पण नाकारत नाहीये मी ताई, नक्कीच नाही, पण IAS पास होताना मला आई म्हणून फेल व्हायचं नाहीये ताई, आणि आई पण मिळवताना IASचा चॅप्टर बंद करायचा नाहीये. माझं हे ठाम मत आहे. माझ्या IASच्या पुढच्या प्रवासात दुसरी तिसरी गोष्ट कुठली सुद्धा असू देत, मी ती मध्ये येऊ देणार नाही. दॅट्स इट.
तर तेव्हा नंदिनी परत तिला समजावते, म्हणते काही सुद्धा आड येणार नाहीये, आपण करूया काहीतरी मॅनेज. तर काव्य म्हणते काय करणार आहेस मॅनेज? आणि म्हणते 1 मिनिट ताई, करणार आहेस मॅनेज तू कर. जाऊन ना आईंशी बोल, तुझा ऐकतील ना त्या. त्यांना जाऊन सांग 6 महिन्यानंतर तुम्ही डोहा जेवण करणार म्हणताय, पण काव्याच्या प्रिलिम्सच्या तारखा सुद्धा 6 महिन्यानंतरच आहेत. मग काय करणार तुम्ही? डोहा जेवण कॅन्सल करा, जा. सांगणार आहेस? चल ना, चल सांगूयात ना आपण. आणि म्हणते 1 मिनिट, डोहा जेवण एक वेळ त्या कॅन्सल करतील, ते ऐकतील त्या, पण माझी मेन एक्झाम आणि माझी डिलिव्हरी एकाच दिवशी आली तर काय करायचं आहे मी? कुठली परीक्षा द्यायची मी? IASची का आईपणाची? आणि असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनीसमोर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि ती सुद्धा आता शांत होते. तर काव्य विचारते, आहे का उत्तर तुझ्याकडे? नाही आहे ना उत्तर? आणि माझ्याकडे सुद्धा नाही आहे. एक काम करूयात, आपण आईना विचारूयात का? चल. आणि नाही, नको, तू नको बोलूस, मी बोलते ना त्यांच्यासोबत. असं म्हणून ती गडबडीने तिथून बाहेर जाते आणि एकदम भराभरा चालत जाते. तर तेव्हा नंदिनी तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते, अगं काव्य जरा जपून. आणि ती एकदमच गडबडीमध्ये पायऱ्या उतरायला जाते आणि पायऱ्या उतरत असताना एक स्टेप तिच्याकडून मिस होते आणि तिचा तोल जातो. आणि ज्यावेळेस तिचा तोल जातो तर तेव्हा पहिला हात ती आपल्या पोटावरती धरते आणि दुसऱ्या हाताने स्वतःला सावरते. आणि वरून आता नंदिनी ते बघितल्यानंतर एकदम काव्य असं जोराने ओरडते. आणि तेव्हाच आता तिकडून रम्यासुद्धा ते बघत असते, म्हणजे रम्या तिकडून चाललेली असते आणि नंदिनीचा आवाज ऐकल्यानंतर ती एकदमच तिथून बघते. आणि त्यावेळेस आता नंदिनी लगेचच धावत खाली येते आणि काव्याला म्हणते, काव्य तू ठीक आहेस ना? आणि तेव्हा काव्याचा हात अजूनसुद्धा तिच्या पोटावरतीच असतो. आणि ते बघितल्यानंतर नंदिनी थोडीशी हसते आणि तिला विचारते, काव्या, पडताना सगळ्यात आधी तुझा हात पोटावरती का गेला? आणि तेव्हा आता काव्याला लक्षात येतं आणि ती आपल्या हाताकडे बघते. आणि नंदिनी आता तिला म्हणते, बघ मी म्हणत होते ना तुला, आई होण्यासाठी फार काही तयारी करावी लागत नाही, ते आतून येतं. IAS आणि बाळ दोन्ही गोष्टी उत्तम सांभाळू शकशील तू, खरंच सांगते. आणि तुझ्या बाळानेच तुला उत्तर दिले बघ. आणि मित्रांनो, नंदिनीने असं सांगितल्यानंतर आता काव्यसुद्धा त्या विचारात पडते. म्हणजे तिला सुद्धा ते पटलेलं असतं, पण तिला ते थोडंसं कबूल होत नसतं. आणि त्यानंतर ती आता काही न बोलता तिथून निघून जाते. आणि तेव्हाच आता इकडं ही रम्या जी असते, तिने ते सगळं बघितलेलं असतं आणि ती आता तिथे मनातल्या मनात बोलू लागते, मी जितकी आग भडकवायचा प्रयत्न करते, नंदिनी तितकंच पाणी ओतून ती आग विझवते, पण मी यावेळी हरणार नाही. आणि बाकी राहिलं उत्तर तर मी देणारच आहे काव्याला, कायमचं. असं ती सगळं काही मनातल्या मनात विचार करत असते. आणि त्यानंतर मित्रांनो, त्या रात्री काव्यता विक्रमकडे येते आणि विक्रम एकटाच बसलेला असतो. तर तेव्हा ती आल्या विक्रम म्हणतो, ये बाळा, ये. कशी आहेस तू? बरं, सगळ्या गोळ्या, औषधं, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित सुरू आहे ना तुझं? तर तेव्हा काव्य हो असं आनंदाने सांगत असते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं किती मुलं झाली आहेत मला? मग तुला सांगतो, मानिनीची सगळी औषधं, गोळ्या, सगळं काही डेली रुटीन अजूनही तोंड पाठ आहे मला. तर तेव्हा काव्य म्हणत असते, बरं. तर तेव्हा विक्रम विचारतो, सांगू का? तर तेव्हा काव्य म्हणते, हां. तर तेव्हा विक्रम म्हणतो, पहिल्यांदा काय ते तुमच्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, मग ते पुढं काय ते विटॅमिन B6, बरोबर ना? तर तेव्हा काव्य हसते आणि म्हणते B12. आणि म्हणते मेमरी छान आहे तुमची. तर तेव्हा विक्रम म्हणतो, म्हणजे काय? अगं तुला एक गोष्ट सांगू का? तुला सांगतो, मुलगा मुलगी जे काही होईल ते, त्यांच्याशी हा मात्र एकदम भरपूर खेळणार, एकदम धिंगाणा. आणि हे बघ, तुला सांगतो, नातवंड झाली की आपण एकदम रिटायर. आणि असं हसत तो बोलत असतो. तर तेव्हा काव्य विचारते, काय वाटतं बाबा तुम्हाला, काय होईल? तर तेव्हा विक्रम म्हणतो, सांगू का? हे बघ, एक मुलगी तर झालीच पाहिजे आणि एक मुलगा सुद्धा झालाच पाहिजे. आणि जर समज मुलगी झाली ना, तर एकदम अशी ती धकटिंग पाहिजे, म्हणजे झाडावर भरभर चढणारी, म्हणजे नाच गाणी सगळ्यात अव्वल, एकदम गुंड आमच्या काव्यासारखी. आणि शांत, हुशार, समजूतदार, म्हणजे किचनमध्ये काम करता येणारा, अगदी आपल्या पार्थसारखा. तर तेव्हा काव्य म्हणते, आणि तो जर चुकला तर पार्थसुद्धा कान धरतील त्याचे. तर तेव्हा विक्रम एकदम फ्लोमध्ये बोलून जातो. म्हणतो, जसे आज मी त्याचे धरले. आणि म्हणतो, याच विषयी बोलायला आली होतीस ना तू? तर काव्यता शांत होते आणि मान डोलावून हो असं सांगते. आणि म्हणते, बाबा खरं सांगू का, तुम्ही पार्थना ओरडलात ते ऐकू येत होतं मला, पण नक्की काय बोललात ते त्यांना तुम्ही ना, ते आईंनी मला सांगितलं. सॉरी बाबा, पण मला नाही आवडलं ते तुम्ही ओरडलात ते. अहो म्हणजे तुम्ही असं कधी ओरडत नाही ना बाबा. तुम्हाला माहिती आहे, दिवसभर पार्थ खूप शांत होते. मी व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता त्यांना, पण तेव्हासुद्धा काही बोलले नाहीत ते.
तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही नाही माई पार्थ ही अशी चूक कधी करणार नाही. नाही पण कसं असतं ना, तुम्ही सुद्धा आता आई बाबा होणारच आहात. पण आपलं पोरगं चुकलं ना की त्याचं कान धरून त्याला सांगता आलं पाहिजे. आणि सांगितलं तरच त्याला कळणार ना चूक काय बरोबर काय, याच्यामधला फरक कळतो ना पोरांना. नाही पण आज खूप छान वाटलं मला, तू त्याच्यासाठी माझ्याशी बोलायला आलीस. आणि हसत हसत म्हणतो, अगं पार्थची काही काळजी करू नकोस ग तू. तो घरी आला की नाही की मग तो स्वतःहून माझ्याशी बोलायला आल्याशिवाय राहणार नाही बघ तू. आणि असं तो म्हणत असतो. इतक्यातच आता मित्रांनो पार्थ तिथं येतो. आणि तेव्हा काव्या आता विक्रमकडे बघते. आणि तेव्हा विक्रम लगेचच इशाऱ्याने तिला म्हणतो. तर पार्थ आता म्हणतो, बाबा 2 मिनटं बोलायचं होतं. तर तेव्हा विक्रम म्हणतो, या या. तर काव्या त्याला हळूच म्हणते विक्रमला, बोला तुम्ही. आणि गुड नाईट असं म्हणून ती आता तिथून उठते आणि बाहेर निघून जाते. आणि बाहेर जाता जाता पार्थ काव्याला म्हणतो, मला वाटलंच होतं तुम्ही बाबांशी बोलायला आला असणार. आणि म्हणतो, आलोच 5 मिनिटात. तर तेव्हा काव्या म्हणते, लवकर या हां देशमुख, झोप आली आहे मला. आणि असं सांगून ती निघून जाते. तर तेव्हा आता विक्रम पार्थला म्हणतो, चिरंजीव या बसा. तर पार्थ आता सांगू लागतो, बाबा ते रोहितने प्रेझेंटेशन दिलं होतं, त्या मीटिंगमध्ये मी सुद्धा होतो. आणि रस्तोगींचे सगळे डाऊट्स मी क्लिअर केलेत. आणि तेव्हा रस्तोगी सॅटिस्फाईडसुद्धा होते. आणि तेव्हाच विजय आपल्या ऑफिसला आला होता. इनफॅक्ट मीच त्याला बोलवलेलं होतं. आणि तिथून तो गेला, त्याने रस्तोगीला ऑफर दिली. पण खरं तर ती ऑफर त्याचं नुकसान करणारी होती. पण तरीसुद्धा त्यानं ते केलं, कारण त्याला फक्त ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडून काढून घ्यायचं होतं. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो. आणि नाही म्हणजे तो मुलगा पहिल्यांदा ज्यावेळेस भेटला होता त्यावेळेस माझ्या लक्षात आलेलं होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. त्याच्या साध्या बघण्यातसुद्धा एक बेरकीपणा आहे, घारीची नजर आहे त्याची. आणि जरा लक्ष ठेवावं लागेलच त्याच्यावरती. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आणि रम्यावर सुद्धा. मी रम्याला प्रेझेंटेशन देऊ नको असं सांगितलेलं होतं, म्हणून तिने हे सगळं काही विजयला सांगितलं असावं असं मला वाटतंय. आणि रम्याला इम्प्रेस करायचं होतं म्हणून त्याने ते कॉन्ट्रॅक्ट खेचून घेतलंय. पण बाबा त्यांच्या या बालिश रोमांसमुळं आपलं नुकसान होतंय. तर तेव्हा विक्रम विचारतो, आर यू शुअर? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाहीतर विक्रमला ह्याला विजयला कसं कळणार? तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही तू म्हणतोस तसं असेल ही कदाचित, पण फक्त रम्यावरती इम्प्रेशन मारायचं म्हणून तो असं काही करेल आणि एवढं मोठं पाऊल उचलेल असं मला नाही वाटत. काहीतरी वेगळा अजेंडा आहे या विजयचा. आणि म्हणतो, बघ काही याच्यामधलं काही शोधून काढता येते का बघ. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ओके बाबा, गुड नाईट असं म्हणून चालेल असतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, बरं मगाशी सगळ्यांच्या समोर ओरडलो तुला, राग नाही ना आला? तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो बाबा मी तुमच्यासाठी काय आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काय आहे हे माहिती आहे मला. तर तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे जा, आता बायको वाट बघत असेल, म्हणजे तुझ्यासाठी वकिली करायला आली होती माझ्याकडे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो, अरे बाप रे. आणि मला वाटलं होतं की माझी मांजर फक्त फिसकरूनच प्रेम करते. आणि तेव्हा विक्रम म्हणतो, अरे तुला गेल्यावरती कळेल काय ते, जा जा, गुड नाईट असं म्हटल्यानंतर आता पार्थ तिथून निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलेला आहे. पार्थ आणि काव्या डायनिंग टेबलवरती असतात. तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणत असतो, काल रात्री मला यायला उशीर झाला तेव्हा तुम्ही झोपला होतात. तर काव्या म्हणते, कधी झोप लागली कळलं पण नाही, पण त्यामुळे एक बरं झालं, मला पहाटे लवकर जाग आली. मस्त अभ्यासाला बसले, एक अख्खाच्या अख्खा चॅप्टर नोट्स काढून कंप्लीट केला सुद्धा. तर पार्थ एकदमच काव्याला म्हणतो, आय लव्ह यू काव्या. आणि काव्या कॉफी पित असताना तिला एकदम ठसकाच लागतो. आणि तेव्हा पार्थ तर तिला सावरू लागतो, सावकाश सावकाश, हे घ्या पाणी प्या पाणी प्या. तर तेव्हा काव्या पाणी पिते आणि त्याच्यावर ओरडूच लागते, म्हणते काय तुमचं हे मध्येच अचानक. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा आय लव्ह यू, अहो ते तुमचं डेडिकेशन, मनापासून अभ्यास करणं, मला काहीतरी बोललं की त्याला जाऊन बोलणं, हे सगळं आवडते मला. आणि डोंट वरी बाबांनी मी आता व्यवस्थित झालोय. तर तेव्हा काव्या पार्थला एकदमच म्हणते, काव्या मी काय म्हणते, तुम्ही एक दिवस फक्त एक दिवस सुट्टी घ्या ना प्लीज. हो मी पण त्या दिवशी अभ्यासामधून ब्रेक घेणार, आपण दोघेच कुठेतरी फिरायला जाऊयात ना. मग काय तर माझा अभ्यास, तुमचं ऑफिस आणि बाळसुद्धा सगळं जरा बाजूला ठेवूयात, सगळं विसरूयात आणि छान आधीसारखं काव्यार्थ मुमेंट जगूयात ना पार्थ. तर तेव्हा पार्थ म्हणतो, डन, प्रॉमिस. तर तेव्हा काव्या विचारते, नक्की का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो 100%. आणि इतक्यातच मित्रांनो आता जीवा तिथं येतो आणि या दोघांना गुड मॉर्निंग करतो आणि विचारतो, हे काय बाकी सगळे कुठं आहेत, आले नाहीत ब्रेकफास्टला? तर तेव्हा काव्या सांगते, आई बाबा देवळात गेलेत. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आईने तर बाबांच्या पकोटीला पकडून नेले. तर तेव्हा काव्या तर देवासमोर हातच जोडते, म्हणते, अरे देवा परमेश्वरा, किमान 15 दिवस तरी माझ्या नवऱ्याचे पाय या घरामध्ये टिकू देत रे बाबा.
आणि असं हे सगळे काही बोलत असतात. इतक्यातच मित्रांनो आता नंदिनी घाबरतच तिथे येते आणि जीवाला म्हणत असते, "जीवा, जीवा, अहो ऐका ना जीवा." त्या रेखाताई असं ती म्हणत असे, तर तेव्हा जीवा विचारतो, "काय, काय रेखाताईंचं काय? पुढे बोल." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काल रेखाताईंचा फोन आला म्हणून तुम्ही फोन सायलेंटवरती टाकला होतात आणि त्यांचे 21 फोन होते मला आणि मी ते आत्ता बघते आणि मी त्यांना जेव्हा कॉल बॅक केला ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांचा भाऊ सँडी, त्यांचं बाळ किडनॅप झालंय." आणि असं तिने सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. पार्थ आणि काव्या तर उठूनच उभे राहतात. तर तेव्हा काव्या म्हणते, सँडी म्हणजे तोच ना ज्याने आपल्याला वसुहत्यांचा पर्दाफाश करायला मदत केली होती?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्ही रक्त देऊन त्या बाळाला वाचवलं होतं तर तेच बाळ ना हे?" तर नंदिनी म्हणते, "हो, हो." आणि म्हणते, "त्या आत्ता आनंद निवासला आलेल्या आहेत. खूप रडत होत्या फोनवर. मी पटकन आनंद निवासला जाऊन येते." असं ती म्हणत असते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "एक मिनिट तू एकटी जाऊ नकोस, मी येतो तुझ्यासोबत, चल." असं ती म्हणत असे, म्हणजे असं तो म्हणत असतो आणि हे दोघे चाललेले असतात. तर काव्य नंदिनीला म्हणते, "एक मिनिट ताई, हे ॲपल ठेव तुझ्याबरोबर. तू अगं सकाळपासून काही नाही खाल्लेलं आणि काही काळजी करू नको, सगळं काही नीट होईल." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आणि काही लागलं तर फोन करा." आणि तेव्हा आता हे दोघे तिथून निघून जातात. आणि तेव्हा या दोघांना सुद्धा खूप धक्का बसलेला असतो मित्रांनो आणि हे दोघे एकमेकांच्याकडे बघत असतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो आता एक जण घरी आलेली असते आणि ती काव्याला सांगत असते, "तुला सांगते, ईशान पोटात असताना मी ठरवलेलं होतं की IAS बनवून दाखवेन, पण आई कॅटेगरीला हे ऑप्शन नसतातच." आणि ते सगळं काही ऐकल्यानंतर आता काव्याला परत धक्का बसतो आणि ती परत आता बॅकफूटवरती येते आणि त्यानंतर खोलीमध्ये येऊन ती रडत असते. आणि ज्यावेळेस पार्थ येतो तर तेव्हा तो काळजीत पडतो आणि काव्याला विचारतो, "काय झालं, का रडताय तुम्ही?" आणि ती खूप रडत असते आणि त्यानंतर ती म्हणते, "तुम्ही बरोबर बोलत होतात पार्थ." तर तेव्हा पार्थ विचारतो, "कशाबद्दल?" तर तेव्हा काव्या म्हणते, "रम्याबद्दल." आणि मित्रांनो आता काव्याला रम्याबद्दल काहीतरी कळालेलं असतं. म्हणजे ती हे जे सगळं काही करते ते सगळं काही मुद्दामूनच करते किंवा काय, हे सगळं आता तिला रिअलाईज झालेलं असतं. म्हणजे तिला काहीतरी क्लू मिळालेला असतो आणि त्यासाठीच आता काव्य रडत असते. आणि मित्रांनो ते काय आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.